नगरपंचायत निवडणूक 2025 चा निकाल जो हिमायतनगर तालुक्यामध्ये नगरपंचायती निवडणुका झालेल्या आहेत त्याचा निकाल हा 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे, त्याचा निकाल लागणार आहे. त्या अनुषंगाने पोलीस ठाणे हिमायतनगर तालुक्यामध्ये कोणताही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण न होऊ देता जी मतदान प्रक्रिया आहे, जी मतमोजणी प्रक्रिया ही शांततेत पार पाडावी यासाठी सर्व पक्षीय उमेदवार व कार्यकर्ते यांची आज रोजी ही बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये, या मीटिंगमध्ये सर्व उमेदवारांना जे आहेत त्यांना आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्याबाबत ज्या निवडणूक आयोगाने हे दिले अटी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे त्या सूचनांचे पालन करण्याबाबत त्यांना योग्य ती समज दिलेली आहे. तसेच विजयी उमेदवारांनी कोणत्याही प्रकारे रॅली काढायची, मिरवणूक काढायची नाहीये, मिरवणूक काढण्यास बंदी आहे, फटाके फोडायचे नाहीयेत घरासमोर किंवा जे पराजित उमेदवार त्यांच्या घरासमोर कोणत्याही प्रकारची आतिषबाजी, मिरवणूक किंवा जल्लोष करायचा नाहीये की जेणेकरून दुसऱ्या उमेदवाराच्या भावना भडकल्या जातील आणि त्याचं पर्यावसन हे काय भांडणामध्ये होऊन कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल. असं कोणते कृत्य करून याबाबत सर्व उमेदवारांना आपण सूचना दिलेल्या आहेत. त्यासाठी योग्य ते माननीय आपले जे पोलीस अधीक्षक सर आहेत श्री अविनाश कुमार साहेब यांच्या सूचना ज्या आहेत की त्यांच्या सूचनांप्रमाणे योग्य तो बंदोबस्त त्यांनी आपल्याला पुरवठा केलेला आहे. त्या बंदोबस्ताचा पुरेपूर वापर आपण हा पोलीस ठाणे हद्दीमध्ये जे महत्वाचे तहसील कार्यालय आहे, तहसील कार्यालयानंतर परमेश्वर मंदिर, परमेश्वर कमान, उमर चौक, बाजार चौक, पुन्हा चौपाटी, परमेश्वर मंदिराच्या समोरचा परिसर या ठिकाणी, तसेच इतर जे महत्वाचे उमेदवार आहेत त्यांच्या घरासमोर आपण योग्य तो बंदोबस्त हा कडेकोट बंदोबस्त आपण तैनात केलेला आहे. आणि सुरक्षिततेची आपण ही पूर्ण खबरदारी ही हिमायतनगर पोलीस प्रशासन तसेच नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनच्या मार्फतीने आपण घेत आहोत. तसेच कोणीही निवडणूक जिंकल्यानंतर कोणीही दुसऱ्या उमेदवाराला उत्साहामध्ये उमेदवाराला चिडवणं, डिवचणार नाही किंवा कार्यकर्ते आपसात भिडणार नाही याबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. तसेच जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मचा वापर हा योग्यरित्या करायचा आहे. कोणी विजयी उमेदवारांनी किंवा पराजित उमेदवारांनी या सोशल मीडियाद्वारे, इंस्टा झालं, FB झालं किंवा व्हॉट्सअपद्वारे कोणालाही कुठच्याही उमेदवाराला अपशब्द बोलणार नाही किंवा त्याच्याबद्दल कोणतेही संभाषण करणार नाही किंवा त्याच्याबद्दल कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करणार नाही किंवा कोणतीही पोस्ट व्हायरल करणार नाही, जेणेकरून दुसऱ्या समाजामध्ये किंवा धर्मामध्ये तेढ निर्माण दुसऱ्या राजकीय पक्षांमध्ये तेढ निर्माण होईल. असं कोणतेही प्रकार घडू नये याबद्दल सर्व उमेदवार आहेत त्यांच्या संबंधित कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत. तसेच निवडणूक मतमोजणीच्या दिवशी ज्या सूचना आहेत की आपण बॅरिकेडिंग केलेलं आहे मतमोजणीच्या कार्यालयाच्या बाहेर, तहसील कार्यालयाच्या बाहेर 200 मीटर आपण प्रॉपर बॅरिकेडिंग केलेलं आहे. तसेच प्रॉपर बंदोबस्त आपण योग्य तो तिथे नेमणूक माननीय SP सरांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय SP सर आणि ॲडिशनल SP मॅडम अर्चना पाटील मॅडम तसेच DYSP श्री हाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो बंदोबस्त आपण तहसील कार्यालयाच्या बाहेर आपण व्यवस्थित लावलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आपण त्या उमेदवारांना सूचना देखील दिलेल्या आहेत. ज्यांना पासेस निवडणूक निर्णय अधिकारी इश्यू केलेले आहेत त्या पासेस दिलेल्या उमेदवार किंवा प्रतिनिधींना आपण तहसील कार्यालयामध्ये ज्या मतमोजणी ज्या ठिकाणी होणार तिथे आपण सोडणार आहोत. तसेच मतमोजणी करताना मतमोजणी दरम्यान कोणी मतमोजणी कार्यालयामध्ये ज्या ठिकाणी मतमोजणी होणार त्या ठिकाणी पेन किंवा मोबाईल, तुमचं घड्याळ जे इलेक्ट्रॉनिक घड्याळ आहे किंवा इलेक्ट्रॉनिक कोणताही वस्तू, कॅमेरा झाला हा तिथे, मोबाईल झाला हा तिथे अलाउड नाही आहे. याबाबत स्पष्ट सूचना या सर्व उमेदवारांना आपण या पोलीस प्रशासनातर्फे दिलेले आहेत. सदरचा बंदोबस्त आपण हा सदर मतमोजणी दिवस 21 डिसेंबर आहे तो व्यवस्थित पोलीस प्रशासन पूर्ण सतर्क आहे की कोणताही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही असा कोणताही प्रकार हा हिमायतनगर शहरामध्ये चालू देणार नाही आणि त्याबद्दल योग्य ती खबरदारी ही पोलीस प्रशासनातर्फे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेली आहे. धन्यवाद.